शुभ्रा, तुम्ही काय झालं? कोणाशी बोलत होतीस तू? हो, मी इथे तुमच्याशी बोलत होते. माझ्याशी? तुम्ही इथे धोतर छप्पा. ओके ओके, ठीक आहे, कूल डाऊन. नाही, मी खरं बोलते. तुला काहीतरी भास झाला? मला भास झालेला नाही आधी. बरं बरं बरं, ठीक आहे. तुला भीती वाटत असेल तर मी प्रियाला पाठवू. अहो, मी इथे खरंच तुमच्याशी बोलत होते. तुम्ही इथेच बसला होता. ओके ओके, मी प्रियाला तुझ्या बरोबर झोपायला पाठवतो आजच्या दिवस. ओके, बाय. प्रिया. आदिनाथ. प्रिया. आदिनाथ. वाह 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 वाह. आजोबा, काल रात्री उशिरापर्यंत लेख लिहित बसला होतात ना? अगं काय करणार, त्या भविष्यवेधच्या संपादकाला मी सांगितलं की बाबा रे, माझ्याकडून काही लिहून घेऊ नकोस, मला काही आता झेपणार नाही. पण त्याचा दरवेळी फोन येतो आणि मला नाही म्हणवत नाही. वा 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 बाहुली, तुझ्या तू नाजूक नाजूक बोटांनी माझं डोकं चेपतेस ना, खूप हलकं हलकं वाटतं ग. थँक्यू. आजोबा, बोल बोल बोल. तू शांत बसलीस ना, मी लगेच ओळखलं तुला काहीतरी बोलायचंय. आजोबा, नॉट फेअर. म्हणजे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं तेव्हाच मी येते का? मला खरंच तुमचं डोकं चेपून द्यायचं. बर बर. म्हणजे मला तसं काहीतरी सांगायचं पण आहे. बोला बोला. आजोबा, काल रात्री आदिदादा मला उठवायला आला. म्हणाला शुभ्राजवळ झोप, तिला भीती वाटते. भीती? कसली भीती? मी विचारलं तिला तर ती म्हणाली की तिच्या स्वप्नात दादा आला होता. म्हणजे आपला खरा दादा नाही, तो झोपला होता बाहेर हॉलमध्ये. तर तिला असा भास झाला की तो आला. आणि हा जो कोणी आला होता ना, त्याने कपडे काहीतरी वेगळेच घातले होते, म्हणजे जुन्या काळातले म्हणे. तेवढ्यात दार वाजलं म्हणून तिने दार उघडलं तर दारात दादाच, म्हणजे आपला दादा, खरा दादा. म्हणून तिने मागे वळून पाहिलं तर तो स्वप्नातला म्हणजे भासवाला दादा गायब आणि आपला दादा तिथे दारात तो होता. म्हणजे कळतंय ना तुम्हाला मी काय सांगते? तुला शुभ्रानी हे सांगितलं? हो, पण तिने ना मला खूप सोप्या शब्दात सांगितलं. समहाव मला जमत नाहीये ते. मी पुन्हा सांगते. कळलंय कळलंय मला. बाहुली, या सुलेखाबद्दल तुझं काय मत आहे? सुलेखाचं आदिनाथशी लग्न झालं असतं तर? आजोबा, अगदी खरं सांगू, आजोबा, मला सुलेखा कधीही आवडली नाही. म्हणजे मला कारण नाही सांगता येणार, खोटीच वाटायची मला. म्हणजे ती कधी माझ्या वाकड्यात नाही शिरली तरी सुद्धा मला ना आजोबा नेहमी वाटायचं हिच्या चेहऱ्यावर जितका चांगुलपणा दिसतो ना, तितका हिच्या मनात नाही. म्हणजे ऑफकोर्स मला तिच्याबद्दल असं जजमेंटल होण्याचा हक्क नाहीये, पण यु नो, गट फिलिंग आहे. हे सगळं बोलून दाखवायची हिंमत नाही झाली मला. मलाही एकदा भेटली होती ती, आपल्या इथे येऊन तमाशा केला ना तेव्हा. पण काय ना बाहुली, की तिचाही दोष नाहीये.
तिच्यावर अन्याय झालेला आहे. हाच पॉइंट आहे आजोबा, हाच पॉइंट आहे. सुलेखावर अन्याय झालाय, पण मला तिच्याविषयी सहानुभूती नाही वाटत आहे. आणि इनफॅक्ट मला ना शुभ्राबद्दल आस्था वाटतेय. मी अबनॉर्मल आहे का? नाही ग बाळा, नाही. परिस्थिती ॲबनॉर्मल आहे. काळजी करू नकोस. हे घे बाळ. थँक्यू. मोस्ट वेलकम. कुसुमताई सकाळीच गेल्या वसईला. का? तिचं काय तिकडे? काय माहित, कालपासूनच भुणभुण लावली होती. मी म्हटलं जरा थांबा, बाळला उठू द्या, त्याच्याशी बोला आणि मग जा ना. त्या कसला ऐकतात, गेल्या निघून. जाऊ दे. प्रत्येकानं आपल्याच मनासारखं करायचं ठरवलं तर काय बोलणार? ज्याला सगळ्यात जवळचा मानलं त्या आधीने सुद्धा तोंडाला पानं पुसली आपल्या. एखादा माणूस स्वतःच्या मुलासाठी पाहतो ना, तशी स्वप्न पाहिली होती मी आधीसाठी. हो, माझा मुलगा मला जुमानत नाही म्हणून मी आधीला जवळ केलं. काय चुकलं? कसलं पाप झालं याच्यात? त्याच्या भल्यासाठीच करत होतो ना सगळं. त्याचं भलंच हवं होतं मला. त्याला अमेरिकेला जायची संधी आली तेव्हा माझी सगळी सेव्हिंग्ज मोडून मी त्याला मदत केली जायला. जाऊ दे ना बा, कशाला बोलतोयस हे सगळं? यानं आपलीच किंमत कमी होती. किंमत आहे आपली, राहिली आहे. सगळं कवडी मोल झालं एका मुलीसाठी. खरंय तुझं. आपलं सोड रे, पण सुलेखा आधी सुलेखाशी असं का वागला रे? तिची काय चूक होती? तिला हा सगळा त्रास का सहन करावा लागला? कधी कधी असं वाटतं त्या आधीकडे जावं, त्याची कॉलर धरावी आणि त्याला विचारावं, का केलंस हे सगळं तू? पण मग वाटतं उत्तर माहितीये तर कशाला विचारतो हे सगळे प्रश्न आपण? म्हणजे दादा आणि वहिनींची सुद्धा फूस असणार त्याला. त्याशिवाय असा नाही वागायचा तो. मी तुला सांगते बाळ, दादा आणि वहिनींना त्यांनी नक्की कल्पना दिली असणार. नाहीतर स्वतःचं लग्न ठरल्यानंतर सुद्धा हा काय भलत्याच मुलीचा हात धरतो, तिला घरी काय आणतो, हे सगळं टीव्ही सिरियल मध्ये शोभतं, प्रत्यक्ष आयुष्यात नाही. ज्या अर्थी एवढं सगळं रामायण झाल्यानंतर सुद्धा त्यांनी हे लग्न एक्सेप्ट केलं ना, त्या अर्थी त्यांना ती मुलगी मान्य होती. नाहीतरी वहिनींना सुलेखा सून म्हणून पसंतच नव्हती ना, अगदी पहिल्यापासून. बाळ, तुला आठवतंय वास्तुशांतीच्या दिवशी जेव्हा आधी सुलेखा बरोबर येतोय असं कळलं तेव्हा वहिनींचा चेहरा कसा झाला होता? नाही पूनम, वहिनी तशी नाहीये. बाळ, तू अजूनही त्यांचीच बाजू घेतोयस? ग्रेट आहेस तू, पण मी तुझ्या इतकी ग्रेट नाहीये. I can't forget. And I definitely can't forgive. पुरा भास झाल्यासारखं वाटलं ना?
पुन्हा स्वप्न पडल्यासारखं वाटलं ना तुला? आदिनाथ, तुम्ही चेष्टा करताय माझी? हो सॉरी, आय एम सॉरी, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. अगं ते तुला रात्री नंतर झोप लागली ना व्यवस्थित की? काल रात्री मी खूप विचित्र वागले असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही म्हणजे खरं सांगू का, सध्या मी सुद्धा ना विचित्र या कॅटेगरीत मोडतोय, त्यामुळे दुसऱ्याच्या विचित्रपणावर मी काय बोलणार नाही का? बघ ना आता, त्या दिवशी हॉटेलमध्ये असताना आपण या निर्णयावर पोचलो होतो की आता आपण एकमेकांशी संबंध ठेवायचा नाही, आणि 2 तासातच आपण बांधले गेलो एकमेकांशी कायमचे. काय झालं त्या 2 तासात? आज मला कोणी विचारलं तर मी नीट सांगूही शकणार नाही. पजेस्ड चांगला शब्द आहे ना इंग्लिशमध्ये. आय वॉज पजेस्ड. एकाच विचाराने कब्जा घेतला होता माझा, मनाचा, बुद्धीचा. हीच मुलगी हवी आपल्या आयुष्यात. कन्व्हेन्शनली जगाच्या दृष्टीने ते कितीही चूक का असेना, हेच बरोबर आहे. ते नॉर्मल नाहीये, विचित्र आहे. पण तेव्हाही मला हेच वाटत होतं की हेच बरोबर आहे. आणि आश्चर्य म्हणजे आजही मला असंच वाटतंय की हेच बरोबर आहे. सोड, पण तुझं हे स्वप्न, हे भास, मला भास झाला नव्हता आदिनाथ. मी खोटं बोलत नाहीये, मला भास झाला नव्हता. बरं बरं बरं, तुला भास झाला नव्हता, तो मीच होतो. पण मलाच कळलं नाही तो मी होतो. मल्टिपल पर्सनॅलिटीज, डबल रोल. आय एम सॉरी आदिनाथ, पण ते सगळं इतकं खरं होतं की. स्टॉप इट, स्टॉप इट. आता हे डिस्कस. यूएस. हॅलो हॅलो स्टीव. हॅलो 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 हॅलो. या स्टीव. हॅलो हॅलो. या स्टीव. या आय कॅन हिअर यू. हॅलो, लिसन टू मी स्टीव. हॅलो. काय झालं? बॉसचा फोन होता, चिडलाय. नोकरी जाणार बहुतेक माझी. हो, असं बोलू नका, सगळं व्यवस्थित होईल. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येऊ? आलेच मी. आणि बरोबर काहीतरी खायलाही घेऊन येते. अगं बाई, हेच का शुभ्रा? अरे सगळा वाडा शोधून आले, इथे आत होय तुम्ही? आई आई ग बाई. तू कधी आलीस आत्या? अरे आताच आले. अरे बाबा, राहवलं नाही मला. म्हटलं बघावं आधीनं कोकणातून कुठली सौंदर्याची खाण शोधून आणली ती. शुभ्रा, आत्या, ही शुभ्रा, ही माझी कुसुम आत्या. अरे अरे राहू दे राहू दे राहू दे बाबा, राहू दे राहू दे. हे बघ, मला मला मान देण्याची काही गरज नाही या घरामध्ये, आधीच सांगून ठेवते. उगाच मला मस्का मारून शक्ती वाया घालवू नका. आत्या, काय चुकीचं बोलले मी? चुकीचं बोलले का मी? या घरात विचारतोय का कोणी मला? तू थेट लग्न करून आलास? मला कळवण्याची तसदी तरी घेतलीस का?
मी कुणालाही कळवायची तसदी घेतली नव्हती. मी आल्यावरती चेहरा का असा पाडलायस? हा, एवढी नकोशी झाली तर जाते मी. हे बघ आत्या, तुला जायचं असेल ना तर तू जा, पण माझा चेहरा पडला तो वेगळ्या कारणासाठी. का? काय झालं तरी काय? काय नाही, माझ्या जरा नोकरीच्या इकडे प्रॉब्लेम चाललाय. काय? नोकरी गेली तुझी? वा, छान. छान पायगुणी तुझ्या बायकोचा. हा, आत्या, तुला कुठे काय बोलायची अक्कल नसेल ना तर तर काय बोल ना. माझी अक्कल काढू नकोस. अरे मेंढकापड ओलं करत होतास ना तेव्हापासून पाहते मी तुला. मला नको शिकवूस. तुझी अक्कल गेली ना ती परत मिळवता आली तर मग. आता शुभ्रा, आत्या तू, शुभ्रा शुभ्रा. काय चुकीचं बोलले मी? काय चुकीचं बोलले कोणास ठाऊक. या घरात ना बोलण्याची सोयच राहिलेली नाही. आता नाहीच बोलणार आहे मी, नाहीतर मी काही बोलतच नाहीये. बाबा बोलवलं मला? हो. श्रीराम श्रीराम. मधू, परवाचा मुहूर्त चांगला आहे. परवाच होऊन जाऊन ते लग्न. अहो बाबा, परवा? पण तुम्ही आधीची आणि त्या मुलीची पत्रिका पाहिली का? पाहिली. 36 पैकी 33 गुण जुळतायत. आणखीन काय हवं? अरे, इतक्या चांगल्या जुळणाऱ्या पत्रिका फार क्वचित आढळतात मधू. बंद करा तुमची नाटकही बाबा. खोटं आहे सगळं, खोटं. थोतांड. काय बोलतेस तू? हे बाबांची बोलायची ही भाषा आहे? ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. मग अशी बोलण्याची वेळ येते. गेल्या 40 वर्षात तुमचं भाकीत चुकलं नाही असा टेंभा मिरवता ना तुम्ही. दोनदा तुमचं भविष्य चुकल्याचं मी दाखवून देऊ शकते तुम्हाला. का आता कशाला गप्पा बसलात? मी दाखवून देऊ शकते, खरं का नाही? तू अडवू नकोस दादा मला. आता कशाला गप्पा बसलात? बोला ना. कुसुम, आता तरी मोठी हो ग. नको त्या वयात मोठी झालीये मी तुमच्यामुळे. आयुष्याचा चुराडा केलात तुम्ही माझ्या. धनंजय रावांबरोबर तुझी पत्रिका उत्तम जुळतीये. एखाद्या राणीसारखा संसार करशील, राणीसारखा. हेच म्हणाला होतात ना तुम्ही. बघा, करतीये संसार. बघा माझं उघडं कपाळ बघा. माझ्या नशिबी हेच लिहिलंय हे आता तरी दिसतंय ना तुम्हाला? 2 वर्षात हे गेले. 2 वर्ष सुखाने संसार केलास ना. पण हो, माझ्या नवऱ्याने मला 2 वर्षात अत्यंत सुखात ठेवलं. आणि म्हणूनच हे एकटे पण जास्त कठीण जाते मला. आता तरी हे मान्य करा बाबा, तुमचं भविष्य चुकलं होतं. माझ्या नशिबीचे भोग तुम्हाला कधीच कळले नव्हते. त्यावेळेस त्यांच्याशी लग्न केलं नसतं तर आज कदाचित. आजही तू एकटीच राहिली असतीस. हेच होतं आणि हेच आहे तुझ्या नशिबात. मी तुला हे कधीही सांगणार नव्हतो कुसुम, पण आज तू मला पर्यायच ठेवला नाहीस. कुसुम, तुझ्या नशिबात संसार सुख नव्हतं, कधीच नव्हतं. एकमेव लग्नाचा योग होता. तेव्हा जर लग्न झालं नसतं तर कधीच झालं नसतं. आणि म्हणून धनंजय रावांच्या पत्रिकेत अपमृत्यू योग असतानाही मी त्या लग्नाला परवानगी दिली. त्यामुळे 2 वर्ष का होईना पण माझ्या मुलीचा संसार सुखाचा होईल हीच इच्छा होती. आणि म्हणून तुझ्याशी खोटं बोललो की तुझी आणि धनंजय रावांची पत्रिका जुळतीये. कळलं? अहो, पण तुम्हाला कोणी हक्क दिला होता माझ्या आयुष्याशी असं खेळण्याचा? एक बाप म्हणून आपल्या मुलीला तिच्या वाटणीचं थोडंसं का होईना पण सुख मिळावं
असं जर मला वाटलं तर काय चुकलं ग माझं? मग तेव्हाच सांगायला हवं होतं, बाई ग तुझ्या पदरात मी हे सुखाचं दान टाकतोय, पण ते 2 वर्षाकरता, नंतर सगळा वनवास आहे. कुसुम, एक बाप आपल्या मुलीला असं नाही सांगू शकत. हो, मग सुलेखाला का नाही सांगू शकला? ती तर तुमची कुणी नव्हती. तिला का खोटं सांगितलं की आधीची आणि तुझी पत्रिका जुळते म्हणून? का सांगितलं? पत्रिका जुळतायत त्यांच्या. पण आधी तर त्या मुलीला घेऊन आला हाताला धरून. हा मुलगा असे दिवे लावणार हे सुद्धा तुम्हाला दिसलं नव्हतं कधी? संकटाची चाहूल लागली होती मला, पण ते कुठल्या दिशेनं येणार आहे हे कळत नव्हतं. आणि अजूनही ते सरलंय असं नाही वाटत मला.